काही पुस्तकं माहितीये वाचून झाल्यावर संपतात. काही पुस्तकं संपल्यावर प्रश्न विचारतात. आणि काही पुस्तकं लेखकालाच थांबवून थेट वाचकाला जबाबदार धरतात. आणि अशी पुस्तकं कधीच वाचून पूर्ण करता येत नाहीत. ती आपल्या आत सुरू होतात. उचल्या हे असंच एक पुस्तक आहे. म्हणूनच आज आपण ते वाचणार नाही किंवा त्याची गोष्टही सांगणार नाही. हो, आपण हे शोधणार आहोत की लेखक जिथे बोलायचं थांबवतो तिथे नक्की काय सुरू होतं. बरोबर, कारण कधीकधी खरं सत्य शब्दांमध्ये नसतं, ते शब्दांमधल्या शांततेत असतं. आणि आज आपण ती शांतता ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र म्हणून ओळखलं जातं. पण ते फक्त एका व्यक्तीबद्दल नाहीये, बरोबर? अजिबात नाही. ते एका पद्धतीबद्दल आहे. एका अशा व्यवस्थेबद्दल जी माणसाला जन्माच्या आधीच संशयित ठरवते. जन्माच्या आधीच? हो. आणि लेखक स्वतःच्या आयुष्यापेक्षा ह्या पद्धतीचं पोस्टमॉर्टम जास्त करतो. म्हणूनच पुस्तकाच्या शेवटी कोणताही निष्कर्ष नाही, कोणतंही उत्तर नाही, फक्त एक अस्वस्थ करणारी पोकळी आहे. चला तर मग याच पोकळीपासून सुरुवात करूया. या पुस्तकाचं वेगळेपण नक्की कशात आहे? म्हणजे इतर आत्मचरित्रांपेक्षा हे वेगळं का वाटतं? कारण लेखक इथे जाणीवपूर्वक 3 गोष्टी करत नाही, ज्याची आपल्याला वाचकांना सवय असते. अच्छा, कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे तो स्वतःला हिरो बनवत नाही. कुठेही मी लढलो, मी जिंकलो असा विजयाचा आव नाहीये. पण मग वाचक कनेक्ट कसा होणार? आपल्याला तर प्रत्येक गोष्टीत एक नायक शोधायची सवय असते. नायकाशिवाय गोष्ट पुढे कशी जाणार? नेमका हाच धोका लेखकाला टाळायचा आहे. विचार करा, जर त्याने स्वतःला नायक म्हणून सादर केलं असतं तर काय झालं असतं? आपण म्हटलं असतं, वाह काय संघर्ष होता, पण शेवटी सगळं ठीक झालं, एक समाधान मिळालं असतं. अगदी. आणि समाधान मिळालं की विचार थांबतात. लेखकाला हेच नकोय. म्हणजे ही एका व्यक्तीच्या विजयाची गोष्ट नाही, तर एका समूहाच्या न संपलेल्या लढाईची गोष्ट आहे. बरोबर. जर एक हिरो जिंकला तर आपल्याला वाटतं की लढाई संपली. अगदी. उदाहरणार्थ, जेव्हा लेखक तुरुंगातून सुटतो तेव्हा तो मी जिंकलो असं काहीही दाखवत नाही. उलट तो सुटल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्यात तोच संशय कायम राहतो हे तो दाखवतो. म्हणजे इथे विजय नाही, फक्त एक तात्पुरती सुटका आहे. हो. तो हिरो बनला असता तर ही गोष्ट एका अपवादाची झाली असती. पण लेखक सांगतोय, मी अपवाद नाही, मी फक्त एक उदाहरण आहे. आणि त्यामुळे वाचक समाधानी होत नाही, तो अस्वस्थ राहतो. आणि ही अस्वस्थता लेखकाला हवी आहे. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी कोणती गोष्ट आहे जी लेखक टाळतो? तो समाजाला किंवा व्यवस्थेला शिव्या देत नाही. पुस्तकात राग आहे, प्रचंड वेदना आहे, पण कुठेही आरडाओरडा नाही, कुठेही भावनिक उद्रेक नाही. पण मग एक प्रश्न पडतो, जर वेदना इतकी तीव्र आहे तर शांत राहून ती लोकांपर्यंत पोचेल का? म्हणजे आरडाओरडा केला असता तर जास्त परिणाम झाला नसता का? हा खूप चांगला प्रश्न आहे. पण इथेच लेखकाची हुशारी आहे. ओरडणं, शिव्या देणं सोपं असतं, त्याने तात्पुरता भावनिक निचरा होतो. पण लेखक ते करत नाही. साहित्यिक भाषेत एक संकल्पना आहे, शो डोंट टेल. अच्छा, म्हणजे दाखवा, सांगू नका. हो. माझ्यावर अन्याय झाला असं ओरडून सांगू नका. फक्त एक प्रसंग दाखवा जिथे अन्याय होतोय, आणि वाचक स्वतः ठरवेल की काय झालंय. बरोबर. जेव्हा लेखक काही न बोलता फक्त विनाकारण बसलेला असताना पोलीस त्याला उचलून नेतात आणि मारहाण करतात, तो प्रसंग तो खूप थंडपणे वर्णन करतो. तो हे चूक आहे असं ओरडत नाही. नाही, ते चूक आहे हे वाचकाला जाणवतं आणि त्याचा परिणाम जास्त खोलवर होतो. आरडाओरडा केला असता तर आपण कदाचित म्हटलं असतं, ठीक आहे, याला राग आलाय. पण ही शांतता आपल्याला विचार करायला लावते. हो, की एवढं सगळं होऊनही हा माणूस इतका शांत कसा आहे? या शांततेच्या मागे काय दडलंय? ही शांतता जास्त धोकादायक आहे. आणि तिसरी आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेखक कोणताही उपाय सांगत नाही. हे करा किंवा ते बदला असं काहीही तो सुचवत नाही. हे तर वाचकाला वाऱ्यावर सोडण्यासारखं नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण हेच या लेखनाचं सगळ्यात शक्तिशाली वैशिष्ट्य आहे. सहसा अशा सामाजिक लेखनाच्या शेवटी एक कॉल टू ॲक्शन असतो, पण इथे लेखक ती जबाबदारी पूर्णपणे वाचकावर टाकतो. तो जणू म्हणतोय, मी सांगणार नाही, तूच शोध. हो, कारण जर लेखकाने उपाय दिला असता तर ती जबाबदारी त्याची झाली असती, बरोबर? हो, आपण ते वाचून अच्छा हे उपाय आहेत असं म्हणून पुस्तक बाजूला ठेवून दिलं असतं. अगदी. पण उपाय न दिल्याने तो प्रश्न थेट आपल्यासमोर उभा राहतो. लेखक आपली जबाबदारी संपवून वाचकाची जबाबदारी सुरू करतो. तो आपल्याला उत्तर देत नाही, तो आपल्याला आरसा दाखवतो. आणि त्या आरशात आपल्याला स्वतःचा चेहरा दिसतो. बरोबर. तुम्ही म्हणालात की लेखक आरडाओरडा करत नाही, त्याची शांतता जास्त परिणामकारक आहे.
आणि मला वाटतं हीच शांतता पुस्तकाच्या रचनेतही दिसते, विशेषतः शेवटच्या पानांमध्ये. तिथली भाषा खूप बदलते. अगदी. पुस्तकाच्या शेवटच्या भागाकडे जाताना भाषा अचानक थंड आणि कोरडी होते. मोठे प्रसंग, भावनिक संवाद, मनातले विचार हे सगळं गायब होतं. हो, जणू काही एखादा रिपोर्ट वाचतोय असं वाटतं. बरोबर. पण काही वाचकांना हा शेवट अपूर्ण किंवा लेखकाचा पराभव वाटू शकतो. जणू काही तो थकून गेला आहे, त्याने हार मानली आहे, असं आहे का? नाही, अजिबात नाही. हा थकवा किंवा शरणागती नाहीये, हा कमालीचा संयम आणि नियंत्रण आहे. लेखक इथे बोलणं थांबवतो कारण त्याला वाचकाने ऐकावं असं वाटतं. शब्दांऐवजी शब्दांमधली शांतता ऐकावी. हो, तो जणू सांगतोय की मी जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलंय, आता उरलेलं जे आहे ते तू पूर्ण कर. ही एक प्रकारची साहित्यिक रिले रेस आहे. बरोबर. लेखकानं बॅटन आपल्यापर्यंत आणून सोडलं आहे आणि आता पुढे धावण्याची जबाबदारी आपली आहे. त्या शेवटच्या पानांमधली शांतता म्हणजे एक रिकामा कॅनव्हास आहे, ज्यावर वाचकाने स्वतःचे विचार रंगवायचे आहेत. आणि याच शांततेत एक वेगळाच मुद्दा लपलेला आहे. तो म्हणे न दिसणारी हिंसा, सायलेंट व्हायलन्स. पुस्तकाच्या सुरुवातीला मारहाण आहे, पोलिसांचा त्रास आहे, रक्त आहे. पण शेवटाकडे येताना ही शारीरिक हिंसा कमी होते आणि हे जास्त भयानक वाटतं. हे खूप महत्वाचं आहे, पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटा संदर्भ समजून घ्यावा लागेल. सांगा ना. गायकवाड ज्या पारधी समाजातून येतात त्यासारख्या अनेक भटक्या विमुक्त जमातींना इंग्रजांनी 1871च्या गुन्हेगारी जमाती कायद्यानुसार जन्मतः गुन्हेगार ठरवलं. जन्मतःच? हो, जन्मतःच. म्हणजे त्या जमातीत जन्माला आलेलं प्रत्येक मूल जन्मतःच क्रिमिनल. बापरे. स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द झाला आणि या जमाती विमुक्त झाल्या. पण तो कायदा फक्त कागदावर रद्द झाला, लोकांच्या आणि पोलिसांच्या डोक्यातून नाही. तो शिक्का तसाच राहिला. म्हणजे मारहाण थांबली, पण तो शिक्का तसाच राहिला. आणि हीच ती न दिसणारी हिंसा. बरोबर. लेखक आपल्याला हेच सांगतोय की खरी हिंसा आता बदलली आहे. ती आता उघड राहिलेली नाहीये, ती शांत आणि व्यवस्थेचा भाग झालीये. म्हणजे लाठीचा मार दिसतो, त्यावर प्रतिक्रिया देता येते, पण जी हिंसा दिसत नाही तिचं काय? जसं की फक्त नाव ऐकून एखाद्या व्यक्तीबद्दल संशय घेणे. हो, किंवा सरकारी कागदपत्र मिळवताना मुद्दाम अडथळे निर्माण करणे. नोकरीसाठी अर्ज केल्यावर पात्र असूनही केवळ तुमच्या समाजाचं नाव ऐकून नकार मिळणे. शहरात घर शोधताना भाडं द्यायची तयारी असूनही घर नाकारलं जाणं. समाजात वावरताना कायम एक रिस्क म्हणून पाहिलं जाणं. ही हिंसा कुठेही थेट लिहिलेली नाहीये, पण ती प्रत्येक ओळीतून झिरपते. आणि ही जास्त खोलवर जखम करते, कारण या विरोधात कुठे तक्रार करायची हेच कळत नाही. ही व्यवस्थेत मुरलेली हिंसा आहे, तिला कोणताही एक चेहरा नाही. त्यामुळे तिच्याशी लढणं जास्त कठीण आहे. अगदी. लेखक शेवटी या शांत अदृश्य हिंसेकडे आपलं लक्ष वेधतो, जी शारीरिक हिंसेपेक्षा जास्त क्रूर आहे, कारण ती तुमचं शरीर नाही, तुमचा आत्मसन्मान संपवते. आणि या सिस्टममध्ये लढणारा मी सुद्धा हळूहळू नाहीसा होतो. पुस्तकाच्या शेवटी लेखक स्वतः अदृश्य होतोय असं वाटतं. मी हा शब्द हळूहळू मागे पडतो. हो, लेखक स्वतःला कथेच्या केंद्रातून बाजूला करतो. पण आत्मचरित्रातून लेखकच बाजूला झाला तर मग उरतं काय? हेच तर या पुस्तकाचा सार आहे. आणि हे करणं खूप धाडसाचं आहे, कारण आत्मचरित्राचा नायक हा लेखक स्वतः असतो. हो. पण इथे लेखक मुद्दाम स्वतःला बाजूला करतो. याचं कारण, जर तो केंद्रस्थानी राहिला तर ही गोष्ट एका व्यक्तीची, एका अपवादाची गोष्ट बनेल. लोक म्हणतील, बघा लक्ष्मण गायकवाड यांनी खूप सोसलं, पण ते किती मोठे लेखक झाले. आणि मग मूळ प्रश्न बाजूलाच राहील. त्यांना तेच टाळायचंय. हो, तो स्वतःला बाजूला करून सांगतो, मी वेगळा नाही, मी फक्त एक उदाहरण आहे. माझ्यासारखे असंख्य जण आहेत ज्यांची गोष्ट तुमच्यापर्यंत पोचलीच नाही. तो मी वरून लक्ष हटवून त्या अदृश्य आम्हीकडे आपलं लक्ष वेधतो. बरोबर. तो स्वतःच्या अनुभवाला सार्वत्रिक बनवतो. लेखक अदृश्य होतो, जेणेकरून वाचकाला तो अदृश्य समाज दिसावा. आणि यामुळेच तो सर्वात मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न मागे सोडून जातो. जर हा एक आहे तर उरलेले कुठे आहेत? आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात नाही, ते आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या समाजात आहे. तर मग या चर्चेच्या शेवटी उत्तरं नाहीत, फक्त प्रश्नच उरतात. आणि तेच या पुस्तकाचं यश आहे. आज इतक्या वर्षानंतरही एखादं मूल जन्माला येताना आधीच संशयित ठरत असेल तर उचल्या खरंच संपलंय का? आपण हे पुस्तक वाचून फक्त वाईट वाटलं किंवा दुःखी झालो म्हणून थांबलो तर लेखक हारतो, कारण त्याला सहानुभूती नको होती. त्याला सहभाग हवा होता. उचल्या हे आत्मचरित्र नाही,
ते एक अपूर्ण वाक्य आहे ज्याच्या शेवटी पूर्णविराम नाही, फक्त एक प्रश्नचिन्ह आहे. जे आपल्याला विचारलं गेलंय. लेखक उठून गेला आहे, खुर्ची रिकामी आहे, आणि ती रिकामी खुर्ची आपल्यासाठी आहे. आणि जिथेच न वाचलेलं सुरू होतं. सबस्क्राईब करा, शेअर करा, विचार करा. पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत न वाचलेलं ऐकत रहा.